नमस्कार. 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि कॉन्स्टिट्यूशननं देशाला दिशा दिली आणि देशाची दशा कशी असेल हेही ठरवलं. वर्णव्यवस्था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीची संपून टाकली. त्याच्यामध्ये संविधानामध्ये त्याला दर्जाही थारा दिला नाही. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करूया. त्या काळामध्ये भारतामध्ये गरिबी खूप होती, पण काही श्रीमंतांचा गटसुद्धा होता. गरीबही होते, दुबळेही होते आणि भारतामध्ये एक आर्थिक स्थिरता राहावी, अन्यथा जो श्रीमंत वर्ग आहे त्यांनी गरिबांना फक्त नोकर म्हणूनच उपयोग घेतला असता आणि ते जास्त श्रीमंत झाले असते आणि देशामध्ये एक इनबॅलन्स तयार झाला असतं. सुप्रीम कोर्टाने दिलेला SC आणि STचा निर्णय, त्याच्यामुळे खरंच आरक्षण धोक्यामध्ये आहे का, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. जो समाज मागे राहिला आहे त्याला सुद्धा आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळावं, आर्थिकदृष्ट्या तो इतर समाजाची बराबरी करता यावी, प्रतिनिधित्व करता यावं म्हणून त्यांना आरक्षण देण्यात आलं. त्यामध्येच अनुसूचित जाती म्हणजे SCला 15%, STला 7.5% आणि OBCला 27% असं आरक्षण आपण आज बघतोच आहोत. 2011ची जी जनगणना झाली होती त्याच्यामध्ये अनुसूचित जातींना 16% भारताची हिस्सेदारी आहे, म्हणजे 16% भारतामध्ये आहे ते. आणि ST याचा अर्थ होतो की अनुसूचित जनजाती. ते सुद्धा 2011च्या जनगणनेमध्ये अंदमान निकोबार असे खूप सारे केंद्रशासित जेवढे पण आहेत प्रदेश, तिथे ते वसतात, राहतात आणि भारतामध्ये सुद्धा. सुप्रीम कोर्टाच्या आरक्षण उपवर्गीकरण निर्णयामुळे काय बदल झाले हे आपण बघणार आहोत. अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये म्हणजे ST आणि ST आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करतं 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे आणि सरकारी नोकऱ्यांसाठी हे उपवर्गीकरण लागू असेल. शिक्षणात सरकारी वर्गांसाठी हे. आता या निर्णयाचा नेमका अर्थ काय आणि या निर्णयामुळे आता काय बदल होणार आहे हे समजून घेऊया. या निर्णयाचा अर्थ असा आहे की सध्या आरक्षण कसं दिलं जातं हे आपण समजूया. त्याच्या आधी 1950 साली घटनेद्वारे पहिल्यांदा आरक्षण देण्यात आलं होतं. आपल्या संविधानाद्वारे 1950 साली पहिल्यांदा आरक्षण देण्यात आलं होतं. घटनेच्या कलम 341 नुसार राष्ट्रपती हे काही जातींचा समावेश हा इतिहासामध्ये अस्पृश्यतेमुळे अन्याय झालेल्या अनुसूचित जमातीमध्ये येतो म्हणून त्यांना आरक्षण देऊ शकतात. SC व ST मध्ये समावेशक असलेल्या सर्व जातींना हे आरक्षण आजवर दिलं गेलं, पण या जातीतीलच काही घटक हा वंचित राहिला आहे. त्यामुळेच इतरांपेक्षा अधिक आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या या जातींमधील काही घटक अजून मागास राहिलेली आहे. त्यांना आरक्षण हक्क मिळावा म्हणून हे उपवर्गीकरण केलं जाणार. आणि ते कसं होणार? अनुसूचित जातींमधल्या ज्या मागास आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा देण्याचा प्रयत्न पंजाबसारख्या काही राज्यांनी केला होता, पण सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं नाही. त्यानंतर आता SC म्हणजे शेड्यूल क्लासना 15% आरक्षण दिलं जातं सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये. तर याच्यामध्ये आता कसे चेंजेस होणार? तर आरक्षणामध्ये चेंजेस नाही होणार. ते आता ज्यांना भेटत होतं त्यांच्यातल्या गरिबांना मिळणार, म्हणजे असं घटनापीठानं सांगितलेलं आहे. सगळ्या अनुसूचित जाती आणि जमाती या एकसारख्या नाहीत, काही इतरांपेक्षा जास्त मागास आहे. त्यांच्या प्रगतीसाठी सरकार ह्या उपवर्गीकरणाद्वारे आरक्षण देणार आहे. उपवर्गीकरण करताना ते आकडेवारीवर आधारित असावं, राजकीय फायद्यानुसार ते करू नये असं कोर्टानं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कोणत्याही एका जातीला संपूर्ण आरक्षण देता येणार नाही हे देखील सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. एखाद्या जातीला अधिक मदतीची संरक्षणाची गरज असेल तर ते राज्य सरकारनं दाखवून द्यावं आणि ती तशी मदत त्या जातीला देण्यात येईल. आता नॉन क्रिमिलियरचा मुद्दा काय आहे ते समजून घेऊया. OBC म्हणजे इतर मागासवर्गीय देण्यात येणाऱ्या आरक्षणामध्ये असं उपवर्गीकरण आधीपासूनच अस्तित्वात आहे. तिथे नॉन क्रिमिलियर म्हणजे वार्षिक आर्थिक उत्पन्नानुसार तिथे पुढे फायदा घेतला जातो. प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत गटाला वगळून इतरांना आरक्षण मिळावं हे याचे फायदे असतात. OBC मधील ज्या व्यक्तींचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त आहे ते क्रिमिलियर गटामध्ये येतात आणि कमी असले नॉन क्रिमिलियरमध्ये येतात. तसंच आता ST ST मध्ये आरक्षणामध्ये आता हेच निकष लावण्यात येतील. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.